नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपण बघणार आहोत ठरलं तर मग मालिकेच्या 14 जुलैच्या भागामध्ये सायली अर्जुनकडे बघून म्हणते की नाही, मला ना अर्जुन म्हणजे यांच्याबरोबर जायचं आहे बाहेर. असं म्हटलं अर्जुन लगेच म्हणतो, का गं सायली, मी तर काहीच नाही गं बोललो, पण तुला कसं समजलं की मला तुझ्याबरोबर बाहेर जायचं आहे असं? त्यावर सायली म्हणते, अहो तुम्ही जरी नाही बोलले ना, पण तुमच्या चेहऱ्यावरून तुमच्या नजरेवरनं समजलं ना मला. हे म्हणताच लगेच अर्जुन सायलीला प्रपोज करतोय प्रेक्षकांनो. कारण तो तिला म्हणतोय की सायली म्हणजे तन्वी माझी मैत्रीण आहे ना, तिला मी डेटवर घेऊन जाणार आहे आज, असं म्हणून तो तिला लगेच हात पुढं करतोय. आणि सर्वजण टाळ्या वाजवून म्हणतोय, सायली अगं हो म्हण, हो म्हण. आणि सायली पटकन हो म्हणते प्रेक्षकांनो. पण बाकीचे जे हो म्हटल्यानंतर जे सांगताय ना, ते बापरे कठीण आहे बरं का. कारण सर्वजण काय म्हणत आहे, कल्पनाताई म्हणतात, ए बघ बाहेर जाशील ना तर व्यवस्थित जायचं बाबा, आणि जास्त लांब जाऊ नको. कल्पनाताई म्हणता काय तर अश्विन म्हणतो, हे बघ बाहेर पावसाळ्याचे दिवस आहे, बाहेरचं वगैरे काही खायचं नाही बरं का. प्रतापराव पण तसंच सांगता. आणि प्रतिमता आत्या पण तसंच सांगतात. त्यावर तो म्हणतो, हे बघा तुमचे सर्वांचे इंजेक्शन देऊन झाले असतील तर मी जाऊ का. त्यावर त्यांनी एक गिफ्ट मागवलेलं असतं सायलीसाठी, आणि तो ते गिफ्ट सायलीला देतोय प्रेक्षकांनो. आणि ती जी व्यक्ती आहे ना प्रियाला भेटायला आलेली, ती जेलमध्ये येते आणि ती लगेच तिला म्हणते, का गं तू मला इथं का बोलवलं गं. त्यावर लगेच प्रिया म्हणते, हे बघ तू चेहऱ्यावरचा स्कार्फ काढू शकते, इथं कोणीच नाही आहे. ती जी हवालदारी नाही ना ती फक्त आपली आहे, तू काही टेन्शन घेऊ नको. आणि मग ती तिला सांगायला सुरुवात करते प्रेक्षकांनो. पण अजून तरी आपल्याला तिचं नाव वगैरे काही समजलेलं नाही आहे. पण ती तिला काय सांगते हे अजून आपल्याला समजले नाही. कारण शक्यता ते सायली आणि अर्जुन विषयीच तिला काहीतरी सांगत असेल. आणि सायली जेव्हा बाहेर येते ना, बापरे काय कमाल दिसते. अर्जुन तिच्याकडं बघत असतो आणि त्याच्या नजरेमधलं प्रेम तर आपल्या समोर सर्वांनाच दिसते प्रेक्षकांनो. आणि जेव्हा सायली गाडीत बसते, सायली त्याच्याकडे बघत असते, पण अर्जुन अजूनही तिच्या खाली डोळ्याच्या खालची पापण्या हलवत नाही. आणि ती जोरात त्याला चिमटा घेते प्रेक्षकांनो. आणि तो लोक, एवढ्या जोरात काय ग चिमटा घेतला मला. त्यावर अर्जुन तिला म्हणत असतो की अगं तू इतकी सुंदर दिसते ना सायली, खरंच मी पहिल्यांदाच तुला असं वाटतंय की मी तुला आज पहिल्यांदाच भेटलो. त्यावर खरंच सायली खूप लाजते बरं का पण प्रेक्षकांनो. आणि इकडे सुभेदारांच्या घरी सर्व टेबलवर बसलेले असतात आणि कल्पनाताई म्हणत असतात की अरे आता एकच बाळ आहे तरी एवढं टेन्शन आहे. पण अश्विन मात्र त्याच्याच विचारांमध्ये असतो आणि तो उठायला लागतोय, तो पण ते लगेच प्रतापराव त्याला आवाज देतो की अश्विन थांब, मला थोडं तुझ्याशी बोलायचं आहे. याच्यावर सर्वजण त्याच्याजवळ येऊन बोलताय की अरे काय काय झालं तुला, तू असं अचानक का उठलास. त्यावर कल्पनाताई लगेच म्हणतं, हे बघ तू अश्विन, प्रियाला तर डिवॉर्स द्यायला तुला काही हरकत नाही. त्यावर स्मिता सुद्धा त्याला तेच सुचवते, हे बघ तू आता थोडासा पुढचा भविष्याचा विचार कर. आणि अश्विन लगेच म्हणतो, हे बघा तिला डिवोर्स द्यायचं म्हटलं म्हणजे तिला समोर येणं आहे आणि मी तिला फेस करायचा नाही, कारण मला तिला बघायचं सुद्धा नाही तिच्याकडं, असं म्हणून तो खूप संताप करत असतो प्रेक्षकांना. असं म्हणून अश्विन तिथून निघून जातोय. पण कल्पनाताईंनी त्यांना सायलीला फोन करायचा आहे ना, मग त्या लगेच म्हणतात, मी सायलीला त्यांना फोन करून सांगते बरं का. त्यावर अस्मिता म्हणते, काय मम्मा, अगं मगापासून काही निमित्त करते तू, अगं ते डेटवर गेलेत ना. त्या प्रतापराव म्हणता, अगं अस्मिता तिला एकदा तरी फोन करू दे, कारण तिचं मगापासून तेच चालू आहे. इकडं मात्र हे दोघं लवपर फार एन्जॉय करताय प्रेक्षकांनो. सायली तिथं जेव्हा येत आहे ना दोघं जण, सायली त्याला लगेच म्हणते अर्जुनला, हे बघा मला वडापाव खायचा आहे बरं का, बाहेरचा वडापाव छान लागतो. त्यावर अर्जुन तिला नाही म्हणत असतो, पण ती इतका हट्ट करते ना, शेवटी इलाज नसतो अर्जुनचा. अर्जुन लगेच तिला म्हणतो, ठीक आहे घे, पण एकच देईल बरं का. त्यावर ती लगेच म्हणते, हे बघा मी एक खाईल आणि मिरच्या पण घे बरं का, मला मिरच्या खूप आवडतात हां वड्या. आणि त्याच्यासारखं सुख कुठं नाही बाबा. कारण वडापाव म्हटलं म्हणजे तुम्हाला चांगलं माहिती, मी लहानपणीसुद्धा किती वडापाव खायची. असं म्हणून अर्जुन त्या हट्ट तर पूर्ण करत होत्या प्रेक्षकांनो. आणि ती पुन्हा एक एक मिरची द्या, एक एक मिरची असं त्या जे हलवाई वगैरे असतं ना त्यांना सांगत असते. आणि ते पण देत आहे आणि ती इतका मजेने खाते ना. आणि ते बघून अर्जुन मात्र टेन्शनमध्ये आलेला आहे. कारण तो म्हणतो, हे बघ बायको, अगं 4-5 मिरच्या झाल्या, किती तिखट आहे, आता खाऊ नको बरं का. असं म्हणत असताना तितक्यात लगेच कल्पनाताईंचा फोन येतो अर्जुनला. आणि अर्जुन सायलीला म्हणत असतो, हे बघ तू बोलू नको, मम्माचा फोन आला आहे. त्यावर लगेच अर्जुन तिच्याशी बोलायला घेतोय प्रेक्षकांनो आणि सायलीलाही बोलायला लावतोय. तिकडनं कल्पनाताई म्हणत असतं की बाहेरचं वगैरे खायचं नाही. पण अर्जुन म्हणतो, हे बघा काय सांगते मम्मा, आणि ते खाते. आणि ते दोघंही एकदम एकमेकाकडे बघताय
बरं का. त्यावर सायली पुन्हा त्या हलवाईला म्हणत असते की दादा अजून मिरच्या द्यावं. त्यावर कल्पनाताई म्हणता काय मिरच्या? अरे नाही ग मामा, आम्ही डेटवर आलोय ना, तिनं मार्केटला घेऊन आली मला मिरच्या घेण्यासाठी आणि मला म्हणते की मिरच्या घेऊन जायच्या आहे घरी. त्यावर सायली हसते प्रेक्षकांनो, कारण अर्जुनने सांगितलंच कारण तसं आहे. मग कल्पना ठीक आहे लवकर या बरं का तुम्ही मिरच्या घेऊन, संध्याकाळी ना आपण पिठलं वगैरे करू, असा त्यांचा बेत असतो प्रेक्षकांनो. आणि अर्जुन तिला म्हणतो तर भरपूर झालं तर खाऊ नको बरं का, हे थोडं राहिलं. सायली म्हणतो ते तुम्हाला खावं लागेल असं म्हणून अर्जुन लगेच खायला घेतोय प्रेक्षकांनो. पण त्याला इतकं तिखट लागतंय ना, तो सायलीला म्हणतो अगं तू इतकं तिखट कसं खाल्लं सायली? हे म्हणून सायली म्हणजे काही विशेष नव्हतं, मला आवडतं. यावर सायली अर्जुनला म्हणत असते की चला आपल्याला मिरच्या घ्यायला जायचंय बरं का अजून मार्केटला. पण अर्जुन नाही म्हणत असतो. अर्जुन म्हणत असतो की नाही मी आता तुझ्याबरोबर कुठंच येणार नाही, आपण आता घरी जायचंय. चला तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण भेटणारच आहोत. आणि सायली अर्जुनला म्हणत असते काहीतरी झालंय दोघांचं, आणि ती म्हणते की हे बघा मी सायली असो की तन्वी असो, पण आपल्या दोघांमध्ये तिसरं कोणी आलेलं मला चालणार नाही बरं का, त्यात मी का असे ना मग. आणि तितक्यात कुसुमताईंचा फोन येतोय सायलीला आणि त्या रडत असतात, कारण मधुभाऊंची बहुतेक तब्येत खराब झालेली असेल. आणि सायली आश्रमामध्ये जाते प्रेक्षकांनो, ते आपल्याला पुढील भागामध्ये समजणारच आहे. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.